जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नैना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। कोपर्डी बलात्कार प्रकरणाला 5 वर्ष उलटली आहे, पण पीडितेच्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाहीये। आणखी किती दिवस कुटुंबाला वाट पाहावी लागणार आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। 13 जुलै 2017 या दिवशी कर्जत तालुक्यातील कोपर्डी या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती। अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पीडित तरुणीची हत्या करण्यात आली होती। या घटनेला 5 वर्ष झाली आहेत, मात्र अजूनही या घटनेतील नराधमांना कोणतीही शिक्षा झालेली नाही। त्यामुळे पीडितेचं कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे। बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी पीडितेच्या आईनं केली आहे। 6 महिन्याच्या आत फाशी द्यावा, कारण पहिल्या सरकारने पण मला सांगितलं होतं फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालू राहील। आत्ताच्या सरकारने बी सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालू राहील, पण अजून केस कुठंच चालूच नाही। आणि चालू असून बी तारीख बी नाही पडली। आम्ही वकील साहेबांना फोन केला की त्यांनी आम्हाला उत्तर द्यायचं 1 महिन्यानी चालू होईल। परत फोन केला की परत म्हणतात पुढच्या महिन्यात चालू होईल। होणार तरी कधी? हीच आम्ही सरकारांना कळकळीची विनंती आहे की आमच्या मुलीला लवकरात लवकर, आमच्या मुलीच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, की कोपर्डीचा खटला लवकरात लवकर चालू करावा, लवकरात लवकर आरोपींना फाशी द्यावा, हीच आमची सरकारला विनंती आहे। कोपर्डी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या घटनेतील निर्भयाला श्रद्धांजली अर्पण केली आहे। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। नगर येथील सत्र न्यायालयात 16 महिन्यांमध्ये निकाल लागून आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली, मात्र आरोपी अजूनही जिवंतच आहेत। पीडितेचे वडील आजही या घटनेमधून सावरलेले नाहीयेत। आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल त्यांच्या डोळ्यांमध्ये आजही दिसतोय। या घटनेला 5 वर्ष झाली आहेत, तरीही नराधम अजूनही जिवंत आहेत। साहेब, आम्हाला न्याय मिळेल का असा प्रश्न ते उपस्थित करतायत। तसंच तिथला बी लोक मुंबईला आता हायकोर्टात आपली केस झाली ना, तो पण असं फास्ट ट्रॅक चालून लवकरात लवकर 6 महिन्याच्या आत आरोपींना फाशी देण्यात यावी। तसं बारनेच आमच्या सोबतच केस होती, त्यांचा हायकोर्टाचा केस, त्यांना त्या आरोपींना फाशी शिक्षा झाली। सोबतच केस चालली होती ना आपल्या, आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा। बलात्कार आणि त्यानंतर हत्या एवढा गंभीर गुन्हा असताना सुद्धा जर न्यायपालिका, शासन या घटनेची चालढकल करत असेल तर न्यायपालिकेवर विश्वास ठेवतानाही सामान्यांना नक्कीच विचार करावा लागेल। जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, अहमदनगर। बातमी धुळ्यातून। धुळे शहरामध्ये जवळजवळ 200 ते 250 जणांचा सायकलिंग ग्रुप तरुणांसाठी आदर्श ठरतोय। विविध क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येत हा सायकलिंग ग्रुप तयार केलेला आहे। दररोज 90 ते 100 किलोमीटर सायकल चालवून फिटनेस जपण्याचा हा ग्रुप प्रयत्न करतोय। कोरोनाच्या अनिश्चित काळामध्ये आपला फिटनेस जपण्यासाठी सगळेजण विविध प्रयत्न करतायत। मात्र असं असताना धुळे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांसह डॉक्टर, प्राचार्य आणि अन्य विविध क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येत सायकलिंग ग्रुप तयार केलाय। रोज 90 ते 100 किलोमीटर सायकल चालवत जाऊन फिटनेस जपत धुळे शहरातील तरुणांसमोर एक नवीन आदर्श या सायकलिंग ग्रुपनं तयार केलाय। आणि या माध्यमातून खूप चांगले खेळाडू घडले। त्याचबरोबर वेगवेगळे खेळसुद्धा शहरात क्युमाइन क्लब असेल किंवा गरुड मैदान या ठिकाणी खेळले जातात आणि या महाविद्यालयांमध्ये खूप चांगल्या खेळांची परंपरा होती। परंतु हे खेळ आता थोडंसं ज्याला म्हणतो आपण कालबाह्य होताना दिसत आहेत आणि त्या अनुमतानं व्यायामाचं महत्त्व प्रत्येक माणसाला असतं। त्यांच्या माध्यमातून मला खूप त्याचा उत्साह मिळाला आणि त्यामुळे आम्ही खूप आज आनंदी आहोत। दिवस सायकलिंगने व्यायाम इतका चांगला होतो आणि ते होण्यासाठी खूप मी सगळ्यांना विनंती अशी करेल की अत्यंत पर्यावरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर सायकलिंग खूप महत्त्वाचं
महत्त्वाचं आहे. म्हणजे आता एका बाजूला पेट्रोलचे भाव वाढताना दिसत आहेत, त्याच्यावरती आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला सायकल हा पर्याय निवडावाच लागेल. आणि त्यामध्ये शहरातल्या राहणाऱ्या सगळ्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती असेल की आपण सगळ्यांनी सायकलिंगने ऑफिसला यावं, की जेणेकरून आपला व्यायाम पण होईल आणि आपलं पर्यावरण पण संतुलित राखता येईल. कोरोनाच्या काळात स्वतःची इम्युनिटी पॉवर आणि स्वास्थ्य जपणं फार महत्वाचं आहे. इतर वाहनांच्या तुलनेत सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी म्हटलंय. कोरोना महामारीच्या काळात स्वतःचं स्वास्थ्य, इम्युनिटी पॉवर, वर्कआउट ही याला खूप महत्त्वाचं स्वरूप आलेलं आहे. आणि इतर व्यायामांच्या कम्पेअरनुसार सायकलिंग हा असा प्रकार आहे की त्यामध्ये कंटाळा येत नाही. एक पर्टिक्युलर अंतर गेल्यानंतर आपल्याला परत तेवढं अंतर कंप्लीट करायचंच असतंय. आणि त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या असेल, मानसिकदृष्ट्या असेल, हे खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येकाने सायकलिंग करणं गरजेचं आहे. सायकलिंग हा एकमेव असा उत्तम शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पर्याय असून सगळ्यांनी सायकलिंग केलीच पाहिजे असं आवाहन देखील डॉक्टर दीपक पाटील यांनी केलंय. गेल्या 5 वर्षापासून मी नियमित सायकलिंग करतो आणि आज या सायकलिंगच्या निमित्ताने सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सायकलिंग हा अतिशय उत्तम असा व्यायाम प्रकार आहे. आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय उत्तम असा व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना आवर्जून आवाहन करेल की नियमित सायकलिंग करा आणि जितकं जमेल तितकं करा. सकाळी लवकर उठून सायकलिंग निश्चित करा, असं एकदा मी धुळे सायकलिस्टच्या वतीने सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र आवाहन करतो. सायकल चालवणं हा एक उत्तम चांगल्या प्रकारे व्यायाम आहे. यामुळे अनेक आजार दूर राहू शकतात आणि सध्याची परिस्थिती पाहता आपली स्वतःची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सायकलिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाला जसा वेळ मिळेल त्या वेळेत सायकलिंग करावी असं आवाहन या ग्रुपच्या माध्यमातून केलं जात आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. दीपक फाउंडेशनच्या वतीनं नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल इथे सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप करण्यात आलंय. कोरोना आजारानं घरातील कर्ता व्यक्ती मृत्यू पावल्यानं अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर दीपक फाउंडेशनच्या वतीनं सिव्हिल हॉस्पिटल इथे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्या हस्ते शालेय पुस्तकांचं विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलंय. या संदर्भात डॉक्टर अशोक थोरात यांनी अधिक माहिती दिली आहे. दीपक डोके फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आज घेतला. खरं म्हणजे जे गरीब आहेत आणि ज्यांचं पित्र छाया म्हणा किंवा मातृ छाया म्हणा, जे कोविडनं हिरावून घेतलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना केलेली मदत निश्चित स्वागतार्ह आहे आणि अभिनंदनीय आहे. मी डोकेजींचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. यावेळी सामाजिक कार्यकर्ता दीपक डोके देखील उपस्थित होते. असेल, पेन असेल, चित्रकलेची वही असेल, कंपास असेल किंवा अनेक शैक्षणिक गोष्टी असतील, ह्या कुठेतरी देण्याची इच्छा व्यक्त झाली. त्या माध्यमातून आज आम्ही माननीय सिव्हिल सर्जन अशोकजी थोरात साहेब यांच्या हस्ते त्या बालकांना सर्व शैक्षणिक गोष्टी आज वाटल्या आहेत आणि पुढे पण हा कार्यक्रम असा सुरू राहणार आहे. कारण की करता धरता व्यक्ती घरातला जातो तेव्हा काय त्रास होतो, कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक. बातमी मनमाडमधून. पेट्रोल पंपावर अच्छे दिन म्हणून छायाचित्र लावून जाहिरातबाजी करून मोदी सरकार ढोंगीपणा करतंय. सध्या सुरू असलेल्या इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात नांदगाव तालुका काँग्रेस आणि मनमाड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सायकल रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आलाय. केंद्रातील मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडलंय. दिवसेंदिवस होणारी पेट्रोल, डिझेल, LPG गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंची होणारी दरवाढ थांबण्यास नाव घेत नाहीये. फक्त सर्व पेट्रोल पंपावर अच्छे दिन म्हणून छायाचित्र लावून जाहिरातबाजी करून मोदी सरकार ढोंगीपणा करतंय. या विरोधात नांदगाव तालुका आणि मनमाड शहर काँग्रेसतर्फे सायकल रॅली काढून निषेध करण्यात आलाय.
सध्या सुरू असलेली अवाजवी इंधन दरवाढ आणि महागाई या सरकारनं थांबवली नाही तर नांदगाव तालुका युवक काँग्रेस आणि मनमाड शहर काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। मनमाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि नांदगाव शहराचे अध्यक्ष मनोज चोपडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड। तर येवल्यातील अंदरसूल येथे अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय। येवला तालुक्यामध्ये दारूची सर्रास विक्री केली जाते, पण कारवाई एकाच ठिकाणी का केली असा सवाल येवलेकर उपस्थित करतायत। येवला तालुक्यातील अंदरसूल इथे अवैधरित्या देशी दारू विकत असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिसांच्या पथकाला मिळाली। त्यानंतर तालुका पोलिसांच्या पथकानं छापा टाकून औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल न्यू स्वामीच्या पाठीमागून साहेबराव बाबूराव कदम या इसमाला अटक केली आहे। ही व्यक्ती अवैधरित्या परिसरामध्ये देशी दारू विकत असताना पोलीस पथकाच्या निदर्शनास आले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजल सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस शिपाई पगार, आबा पिसाळ आदींनी ही कारवाई करत 28 देशी दारूच्या बाटल्या असा एकूण 1680 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या इसमाविरोधात मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65 नुसार कारवाई करण्यात आली आहे। येवले तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या देशी दारू चोरी छुप्या पद्धतीनं विकली जाते, तरी तालुका पोलीस सोयीस्कर कानाडोळा करत असल्याची चर्चा होतीये। इतर ठिकाणी देखील कारवाई करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होतीये। जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला। निफाड तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीच्या परिवाराला जीवनावश्यक वस्तूंचं खावटी किट आणि 2000 रुपये मदत करण्यात आली आहे। कोरोना तसंच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक नोकरदार, कामगार, मजूर बेरोजगार झालेत। त्यांच्या परिवाराची अक्षरशः उपासमार सुरू आहे। अशा अनुसूचित जमातीच्या परिवाराला मदत म्हणून नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं अनुसूचित जमातीच्या परिवाराला 2000 रुपये किमतीचे जीवनावश्यक वस्तूंचे खावटी किट आणि 2000 रुपये बँक खात्यावर जमा अशी 4000 रुपयांची मदत देऊ केली आहे। निफाड तालुक्यातील सुमारे 11194 लाभार्थ्यांना या मदतीचं वाटप पिंपळगाव बाजार समितीत आमदार दिलीप बनकर आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आलंय। सुरू केली होती, तर मागील 5 वर्षामध्ये जी सरकार या ठिकाणी आलं त्या सरकारने ही योजना त्या ठिकाणी बंद केली आणि आदिवासी बांधव खूप मोठ्या प्रमाणावर या जंगल तालुक्यामध्ये आहेत। जवळजवळ 75,000 आदिवासी तर एकट्या निफाड तालुक्यामध्ये असल्यामुळे सातत्याने आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की जे आदिवासी तालुके असतील, तिथे कळवण असेल, सुरगाणा असेल, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्याप्रमाणेच निफाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना ही योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। आदिवासी तर जवळ 7 ते 8 हजार लोकसंख्या एकट्या पिंपळगावामध्ये आहे आणि ही योजना या ठिकाणी सुरू करत असताना काही गोष्टी आम्ही मॅडमने आणि त्या ठिकाणी चर्चा केली। आता मी त्या ठिकाणी समोर बघितलं उतरत्या क्रमाने गेल्या पिंपळगाव, नंतर ओझर, निफाड, कसबे, सुकेनी, चांदोली या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या आहे। त्या ठिकाणी दीपक आपण आपल्या गावामध्ये निफाड तालुक्यात अजून 1074 लाभार्थी या मदतीपासून वंचित असले तरी लवकरच या मदतीचा लाभ त्यांना मिळणार असल्याचं आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी स्पष्ट केलंय। नाशिक प्रकल्पमध्ये एकूण 8 तालुका आहे, त्यामध्ये निफाड पहिला तालुका है जिकडे आम्ही धान्य वाटपचा अपना कार्यक्रम शुरू करना है। तो मैं आपको यही इन्फॉर्मेशन सबको देना चाहूँगी कि आप प्लीज़, आपको आज जब मिलेगी आमदार साहब से किट, तो आप अपने गांव में जाके सबको ये माहिती दो कि जो 6 ठिकाणी आता सांगितले है। दूसरी चीज़ ये है कि ज़्यादा से ज़्यादा तक ये लोगों तक ये मैसेज आप पहुँचाइए कि किट का वाटप चालू है, क्योंकि बहुत सारे गांव बहुत इंटीरियर में हैं, तो वो
उनको अगर माहिती नहीं मिलेगी तो उनका थोड़ा सा डिले हो जाएगा। मानसून का टाइम है, किट भी खराब हो सकती है, मतलब जो हमारा राशन है, तो जल्दी से जल्दी इसका वाटप होईल तरी खूप बरं होईल। निफाड तालुक्यामध्ये योजनेचे सुमारे 12,227 लाभार्थी आहेत। वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये साखर, तेल, डाळ, शेंगदाणे, गरम मसाला, चहा पावडर, मिरची पावडर या वस्तूंचा समावेश आहे। जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत। या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान। आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय। सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत। शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला। गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे। संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली। लेट बीपी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय। एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी बीपी पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते। बीपी पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे। बीपी पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य। ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण। सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत। एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पास आउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट बीपी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते। लेट बीपी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे। तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे। यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते। यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये। शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर बीपी पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात।
आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण A आणि B फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत.
अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत. वडाळी भोई इथल्या तब्बल 11 जणांना एकाच श्वानानं चावा घेतलाय. वडाळी भोई येथील नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दलित सेनेचे अध्यक्ष माननीय श्री पशुपती कुमार पारस यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय आनंद ठोंबरे, दलित सेना जिल्हा अध्यक्ष, नाशिक, महाराष्ट्र प्रदेश. जिल्हा संपर्क कार्यालय, हॉटेल रानवारा परसूल, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. चांदवड तालुक्यातील वडाळी भोई इथे तब्बल 11 जणांना एकाच श्वानानं चावा घेतलाय. सुभाष दिनकर आहेर, मनोज घाटे, अश्विनी गंगाधर आहेर, प्रकाश निवृत्ती केदारे, अण्णा पवार, सोमनाथ पवार, जयेश जाधव, कार्तिक आहेर, ओमी पटलतील, चंद्रभागा आहेर हे सर्वजण चांदवड तालुक्यातील असून यांना रविवारी 11 जुलै 2021 रोजी वडाळी भोई येथील परिसरातील एका कुत्र्यानं चावा घेतला असून त्यांना वडाळी भोई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. पहिला डोस रविवारी तर दुसरा डोस 13 तारखेला देण्यात आला. याबाबत डॉक्टर श्रीमती पालवी, वडाळी भोई यांनी अधिक माहिती दिली आहे. दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 9 ते 11 वाजेच्या दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. ह्याचे रुग्ण एकूण 11 रुग्ण आलेले होते. सदर रुग्णांना आपण प्राथमिक उपचार दिले. धनुर्वाताची लस त्याचबरोबर श्वानदंशाचा पहिला डोस देण्यात आला. कुत्रे पिसाळलेले असल्याकारणाने इम्युनोग्लोबिनच्या इंजेक्शनसाठी सदर रुग्णांना नाशिक सिव्हिल येथील संदर्भ सेवा चिठ्ठी देण्यात आली. सदर रुग्णांकडून मिळालेल्या माहितीनुसार चावा घेतलेले श्वान हे बाहेर गावावरून कुणीतरी गावामध्ये आणून सोडले याची माहिती मिळाली. गावात अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानं ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. माझे तेजस हार्डवेअर म्हणून एक शॉप आहे आणि मी तिथे कस्टमर करत होतो. रस्त्याने आवारा कुत्रे वगैरे चाललेले होते. त्यातील एक कुत्र्याने अचानक माझ्यावरती येऊन अटॅक केलेला आणि त्यांनी माझ्या पायाला चावा घेतलेला. त्याच्यानंतर मी वडाळी भोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन डोस घेतलेले. त्याच्यानंतर एक डोस उपलब्ध नसल्याने त्यांनी मला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेले. तिथे पण आम्हाला तो डोस उपलब्ध झालेला. नाही, याची कल्पना गावात नसल्यामुळे कोणालाच काही कल्पना नाही आणि याच्यात कोणी दोषी पण नाही आहे. कारण की याचा काही पहिला प्रकार हा वडाळी भोई येथे कधी घडलेला नाही. 2-3 वर्षापासून घडलेला नाही. हा पहिल्याच वेळेस घडलेला अचानक झालेला हा प्रकार आहे. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. मनमाड पाठोपाठ सुरगाण्यात देखील आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस दर वाढी विरोधात काँग्रेसनं सुरगाणा तालुक्यामध्ये मात्र गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन केलं. केंद्रातील भाजप सरकारनं पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरानं 100 रुपयांचा टप्पा पार केलाय. डिझेलचे दरही वाढलेत. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी अजून अडचणीत सापडलाय. स्वयंपाकाच्या गॅसचेही दर वाढलेत. सबसिडीही मिळत नाहीये. भाजप सरकारच्या या धोरणाविरोधात सुरगाणा शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सुरगाणा इथे गांधीगिरी पद्धतीनं पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आलाय. यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. अरे मोदी हटाओ, देश बचाओ.
जागर जनस्थानसाठी हुमेर शेख, सुरगाणा. तर दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील पूनम निवृत्ती डोकळे या सावित्रीच्या लेकीनं द्राक्ष बाग फुलवली आहे. खेडगाव परिसरात एक आदर्श उभा केलाय. पारंपरिक पद्धतीनं शेती न करता कृषी उत्पादनाच्या क्षेत्रात द्राक्ष बागेसह अन्य शेतीची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेण्यात दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील पूनम निवृत्ती डोकळे यशस्वी ठरले आहेत. दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील पूनम निवृत्ती डोकळे महिला शेतकरी यांच्याकडे 5 एकर द्राक्ष शेती आहे. त्यांनी शेती व्यवसायात असं स्थान मिळवलंय की शेतकरी वर्ग त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतोय. महिला शेतकऱ्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं शेती शाळेचं आयोजन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उन्नत शेती करण्याचे धडे त्या देत आहेत. ग्रामीण भागातील महिलांचा पूर्वीपासून शेती व्यवसायात हातभार आहे, पण तंत्रज्ञानाचे धडे घेऊन प्रगतिशील शेती करावी आणि शेतीत विविध पिकं घेऊन आपल्या उत्पन्नात भर कशी पाडावी याबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन आत्मसात करत स्वानुभवानं एक उत्तम प्रकारे महिला शेतकरी म्हणून त्यांनी पंचक्रोशीत ओळख निर्माण केली आहे. शेती हा व्यवसाय सांभाळत आहे. यात प्रामुख्याने द्राक्ष शेतात औषधांची फवारणी, खतांचे नियोजन असो वा अन्य इतर कामे यासाठी मी स्वतःला वाहून घेतलेले आहेत. आजच्या परिस्थितीत नोकरी, व्यवसाय या अशा अनेक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. मग शेती व्यवसायातच का बरं आपण मागं राहायचं? म्हणूनच आपला देश, भारत देश हा शेतीप्रधान देश असून शेतीप्रधान देश आहेत. सध्याच्या महिलांनी चूल व मूल यात न अटकता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती व्यवसायाकडे वळाले पाहिजेत. आधुनिक शेती करण्याच्या दृष्टीनं कृषी विभागाच्या वतीनं सहकार्य लाभतंय. गेल्या 10 वर्षापासून घरदार सांभाळून पती निवृत्ती डोकळे यांना शेती व्यवसायात त्या मदत करतायत. स्वतः ट्रॅक्टरच्या साहाय्यानं औषध फवारणी, ठिबक सिंचनाद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय औषध आणि अन्य द्राक्ष बागांची कामं त्या स्वतः करतायत. दर्जेदार निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनही त्या घेतात. याबद्दल कृषी सहाय्यक अधिकारी AU अहिरे यांनी काय म्हटलंय पाहूया. सातत्याने त्यांचे नवनवीन प्रयोग चालू असतात. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्या छाटणीपासून तर एक्सपोर्टच्या मार्केटिंगपर्यंत सगळं त्या ह्या शेतीच्या व्यवसायात त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे त्यांचं जे आहे हे उदाहरण हे बाकीच्याही महिलांनी घ्यावं. त्याच्याने शेतीत अजून प्रगती होईलच. तसंच ज्या कृषी विभागाच्या निरनिराळ्या योजना असतात, बांधावर खत योजना, बीज प्रक्रिया किंवा विविध योजनांमध्ये पूनम डोकळे यांचा नेहमी सहभाग राहत असतो. त्याच्यामुळे त्यांच्या सहभागामुळे बाकीच्याही शेतकरी महिलांना प्रेरणा मिळते. जागर जनस्थानसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. इमॅजिन करा, आपण गाडी चालवतोय आणि अचानक आपल्या गाडीवर साप आपल्या डोळ्यासमोर दिसला तर काय वाटेल? भीती वाटली ना? अशीच एक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथल्या मुंबई आग्रा महामार्गावर घडली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर धावत्या कारवर लांबलचक धामण जातीचा साप रेंगाळत असताना गाडी चालकाला दिसून आला. गाडी चालकाचा चांगलाच थरकाप उडाला. 2 किलोमीटर पर्यंत हृदयाचे ठोके चुकवणारा हा थरार चालकानं अनुभवला. मात्र वाहन चालकानं मोठ्या हिमतीनं जवळच असलेल्या सर्व्हिस सेंटरच्या दिशेनं आपली कार आणून लोकांच्या मदतीनं सर्पमित्राला बोलावलं. घटनास्थळी पोहोचून सर्पमित्रानं सापाला पकडलंय. त्यामुळे कार चालक रतनदीप यांनी सर्पमित्राचे आभार मानलेत आणि सुटकेचा निश्वास सोडलाय. आपल्या गाडीवर साप असं म्हटल्यानंतर गाडीतल्या सर्वजण हादरले. आम्ही सहपरिवार होतो. तितक्यातच सापाने काचेवर एंट्री केली आणि त्यानंतर परिवार जास्तच घाबरायला लागला आणि किमान आम्ही 3 किलोमीटरपर्यंत साप आमच्या सोबत होता गाडीवरती. गाडीवरनं तो खाली उतरतोय कसा होतोय याचंही आम्ही मित्रांनी शूट केलेलं आहे. सर्पमित्र प्रेम बिराडे याच्या मदतीने आणि महामार्ग पोलिसांची शिरपूर महामार्ग पोलीस चौकीच्या सहकार्याने आम्ही त्यांना परत सर्पाला जंगलात सोडलं. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे.
विवाह सोहळा आटपून घराकडे वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेली पिकअप व्हॅन नांदूर मध्यमेश्वर जवळ असलेल्या गोदावरी नदी पात्रातील पुलावरून खाली कोसळली आहे। या अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झालेत। येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील उत्तम घुले यांचा मुलगा योगेश याच्या विवाहासाठी सिन्नर इथे वऱ्हाड गेलं होतं। विवाह सोहळा आटपून वऱ्हाड निफाड मार्गाने निघालं। त्यावेळी गोदावरी नदी पात्रातील पुलावरून जात असताना समोरून आलेल्या वाहनामुळे पिकअप चालकाचं नियंत्रण सुटून पिकअप नदीत कोसळली। नदीमध्ये पिकअप कोसळल्याचं दिसताच मासेमारी करणाऱ्या विशाल मोरेनं नदीत उडी घेत 15 लोकांना बाहेर काढलंय। त्याला पाहून इतर दोघांनी रमजू शेख आणि सोमनाथ कुऱ्हाडेंनी देखील मदत केली आहे। तोपर्यंत घटनास्थळी नांदूर मध्यमेश्वर येथील पोलीस पाटील गोरक्षनाथ वाघ, खाणगाव येथील पोलीस पाटील दौंड, विजय डांगले यांच्यासह ग्रामस्थांनी मदत कार्य करत जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं। या दुर्दैवी घटनेत 5 वर्षीय सई विकास देवकर आणि 55 वर्षीय मधुकर घुले या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली। जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड। कादवा नदीकाठावर असलेल्या निफाड तालुक्यातील वडाळी गावात पिंजरा लावण्यात आला आणि या पिंजऱ्यामध्ये एकाच वेळी 2 बिबटे जेरबंद झालेत। कादवा नदीकाठावर असलेल्या निफाड तालुक्यातील वडाळी नजीक उसाचं मोठं क्षेत्र असल्यानं इथे बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। बिबट्यांकडून मोकाट जनावरांसह माणसांवर हल्ले होत असल्यानं इथले शेतकरी रोहन होळकर यांनी निफाड येथील वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती। वनविभागानं रोहन होळकर यांच्या उसाच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात एक नाही तर चक्क 2 बिबटे एकाच वेळी जेरबंद झालेत। त्यामुळे सगळेच अचंबित झालेत, कारण 2 बिबटे एकाच वेळी कैद होण्याची ही दुर्मिळ घटना आहे। हे बिबटे अंदाजे 1.5 ते पावणे 2 वर्षांचे असून दोन्ही बिबटे मादी जातीचे आहेत। या दोन्ही बिबट्यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर या बिबट्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे। या परिसरात अजूनही बिबटे असल्यानं वनविभागानं यांनाही जेरबंद करून संपूर्ण गाव बिबटेमुक्त परिसर करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड। कोपर्डी बलात्कार प्रकरणाला 5 वर्ष उलटली आहे, पण पीडितीच्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाहीये। आणखी किती दिवस कुटुंबाला वाट पाहावी लागणार आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। 13 जुलै 2017 या दिवशी कर्जत तालुक्यातील कोपर्डी या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती। अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पीडित तरुणीची हत्या करण्यात आली होती। या घटनेला 5 वर्ष झाली आहेत, मात्र अजूनही या घटनेतील नराधमांना कोणतीही शिक्षा झालेली नाही। त्यामुळे पीडितेचं कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे। बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी पीडितेच्या आईनं केली आहे। 6 महिन्याच्या आत फाशी द्यावा, कारण पहिल्या सरकारने पण मला सांगितलं होतं फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालू राहील। आत्ताच्या सरकारने बी सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालू राहील, पण अजून केस कुठंच चालूच नाही आणि चालू असून बी तारीख बी नाही पडली। आम्ही वकील साहेबांना फोन केला की त्यांनी आम्हाला उत्तर द्यायचं 1 महिन्यानी चालू होईल, परत फोन केला की परत म्हणतात पुढच्या महिन्यात चालू होईल। होणार तरी कधी? हीच आम्ही सरकारांना कळकळीची विनंती आहे की आमच्या मुलीला लवकरात लवकर, आमच्या मुलीच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, की कोपर्डीचा खटला लवकरात लवकर चालू करावा, लवकरात लवकर आरोपींना फाशी द्यावा, हीच आमची सरकारला विनंती आहे। कोपर्डी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या घटनेतील निर्भयाला श्रद्धांजली अर्पण केली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। नगर येथील सत्र न्यायालयात 16 महिन्यांमध्ये निकाल लागून आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली, मात्र आरोपी अजूनही जिवंतच आहेत। पीडितेचे वडील आजही या घटनेमधून सावरलेले नाहीयेत। आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल त्यांच्या डोळ्यांमध्ये आजही दिसतोय। या घटनेला 5 वर्ष झाली आहेत, तरीही नराधम अजूनही जिवंत आहेत। साहेब, आम्हाला न्याय मिळेल का असा प्रश्न ते उपस्थित करतायत। तसंच तिथला बी लोक मुंबईला आता हायकोर्टात केस झाली ना, तो पण असं फास्ट ट्रॅक चालून लवकरात 6 महिन्याच्या आरोपींना फाशी देण्यात यावी। तसं बारनेच आमच्या सोबतच केस होती, नंतर हायकोर्टाचा केस, त्यांना त्या आरोपींना फाशी शिक्षा झाली।
सोबतच केस चालली होती ना आपली, आम्हाला लवकरात नाही द्यावा. बलात्कार आणि त्यानंतर हत्या एवढा गंभीर गुन्हा असताना सुद्धा जर न्यायपालिका शासन या घटनेची चालढकल करत असेल तर न्यायपालिकेवर विश्वास ठेवतानाही सामान्यांना नक्कीच विचार करावा लागेल. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, अहमदनगर. बातमी आहे धुळ्यातून. धुळे शहरामध्ये जवळजवळ 200 ते 250 जणांचा सायकलिंग ग्रुप तरुणांसाठी आदर्श ठरतोय. विविध क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येत हा सायकलिंग ग्रुप तयार केलेला आहे. दररोज 90 ते 100 किलोमीटर सायकल चालवून फिटनेस जपण्याचा हा ग्रुप प्रयत्न करतोय. कोरोनाच्या अनिश्चित काळामध्ये आपला फिटनेस जपण्यासाठी सगळेजण विविध प्रयत्न करतायत. मात्र असं असताना धुळे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांसह डॉक्टर, प्राचार्य आणि अन्य विविध क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येत सायकलिंग ग्रुप तयार केलाय. रोज 90 ते 100 किलोमीटर सायकल चालवत जाऊन फिटनेस जपत धुळे शहरातील तरुणांसमोर एक नवीन आदर्श या सायकलिंग ग्रुपनं तयार केलाय. आणि या माध्यमातून खूप चांगले खेळाडू घडले. त्याचबरोबर वेगवेगळे खेळसुद्धा शहरात क्युमाइन क्लब असेल किंवा गरुड मैदान या ठिकाणी खेळले जातात. आणि या महाविद्यालयांमध्ये खूप चांगल्या खेळांची परंपरा होती. परंतु हे खेळ आता थोडंसं ज्याला म्हणतो आपण कालबाह्य होताना दिसत आहेत. आणि त्या अनुमतानं व्यायामाचं महत्त्व प्रत्येक माणसाला असतं. त्यांच्या माध्यमातून मला खूप त्याचा उत्साह मिळाला आणि त्यामुळे आम्ही खूप आज आनंदी आहोत. दिवस सायकलिंगने व्यायाम इतका चांगला होतो आणि ते होण्यासाठी खूप मी सगळ्यांना विनंती अशी करेल की अत्यंत पर्यावरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर सायकलिंग खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता एका बाजूला पेट्रोलचे भाव वाढताना दिसत आहेत, त्याच्यावरती आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला सायकल हा पर्याय निवडावाच लागेल. आणि त्यामध्ये शहरातल्या राहणाऱ्या सगळ्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती असेल की आपण सगळ्यांनी सायकलिंगने ऑफिसला यावं की जेणेकरून आपला व्यायाम पण होईल आणि आपलं पर्यावरण पण संतुलित राखता येईल. कोरोनाच्या काळात स्वतःची इम्युनिटी पॉवर आणि स्वास्थ्य जपणं फार महत्त्वाचं आहे. इतर वाहनांच्या तुलनेत सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी म्हटलंय. कोरोना महामारीच्या काळात स्वतःचं स्वास्थ्य, इम्युनिटी पॉवर, वर्कआउट ही याला खूप महत्त्वाचं स्वरूप आलेलं आहे. आणि इतर व्यायामांच्या कम्पेअरनुसार सायकलिंग हा असा प्रकार आहे की त्यामध्ये कंटाळा येत नाही. एक पर्टिक्युलर अंतर गेल्यानंतर आपल्याला परत तेवढं अंतर कंप्लीट करायचंच असतं. आणि त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या असेल, मानसिकदृष्ट्या असेल, हे खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येकाने सायकलिंग करणं गरजेचं आहे. सायकलिंग हा एकमेव असा उत्तम शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पर्याय असून सगळ्यांनी सायकलिंग केलीच पाहिजे असं आवाहन देखील डॉक्टर दीपक पाटील यांनी केलंय. गेल्या 5 वर्षापासून मी नियमित सायकलिंग करतो आणि आज या सायकलिंगच्या निमित्ताने सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सायकलिंग हा अतिशय उत्तम असा व्यायाम प्रकार आहे. आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय उत्तम असा व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना आवर्जून आवाहन करेल की नियमित सायकलिंग करा आणि जितकं जमेल तितकं करा. सकाळी लवकर उठून सायकलिंग निश्चित करा असं एकदा मी धुळे सायकलिस्टच्या वतीने सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र आवाहन करतो. सायकल चालवणं हा एक उत्तम चांगल्या प्रकारे व्यायाम आहे. यामुळे अनेक आजार दूर राहू शकतात आणि सध्याची परिस्थिती पाहता आपली स्वतःची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सायकलिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाला जसा वेळ मिळेल त्या वेळेत सायकलिंग करावी असं आवाहन या ग्रुपच्या माध्यमातून केलं जात आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. दीपक फाउंडेशनच्या वतीनं नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल इथे सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप करण्यात आलंय. कोरोना आजारानं घरातील कर्ता व्यक्ती मृत्यू पावल्यानं अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर दीपक फाउंडेशनच्या वतीनं सिव्हिल हॉस्पिटल इथे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्या हस्ते शालेय पुस्तकांचं विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलंय. या संदर्भात डॉक्टर अशोक थोरात यांनी अधिक माहिती दिली आहे. दीपक डोके फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आज घेतला. खरं म्हणजे जे गरीब आहेत आणि ज्यांचं पितृछाया म्हणा किंवा मातृछाया म्हणा जे कोविडनं हिरावून घेतलेली आहे अशा विद्यार्थ्यांना
केलेली मदत निश्चित स्वागतार्ह आहे आणि अभिनंदनीय आहे. मी लोकेजींचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. यावेळी सामाजिक कार्यकर्ता दीपक डोके देखील उपस्थित होते. असेल, पेन असेल, चित्रकलेची वही असेल, कंपास असेल किंवा अनेक शैक्षणिक गोष्टी असतील, ह्या कुठेतरी देण्याची इच्छा व्यक्त झाली. त्या माध्यमातून आज आम्ही माननीय सिव्हिल सर्जन अशोकजी थोरात साहेब यांच्या हस्ते त्या बालकांना सर्व शैक्षणिक गोष्टी आज वाटल्या आहेत आणि पुढे पण हा कार्यक्रम असा सुरू राहणार आहे. कारण की करता धरता व्यक्ती घरातला जातो तेव्हा काय त्रास होतो, कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक. बातमी मनमाडमधून. पेट्रोल पंपावर अच्छे दिन म्हणून छायाचित्र लावून जाहिरातबाजी करून मोदी सरकार ढोंगीपणा करते. सध्या सुरू असलेल्या इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात नांदगाव तालुका काँग्रेस आणि मनमाड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सायकल रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आलाय. केंद्रातील मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलंय. दिवसेंदिवस होणारी पेट्रोल, डिझेल, LPG गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंची होणारी दरवाढ थांबण्यास नाव घेत नाहीये. फक्त सर्व पेट्रोल पंपावर अच्छे दिन म्हणून छायाचित्र लावून जाहिरातबाजी करून मोदी सरकार ढोंगीपणा करतंय. या विरोधात नांदगाव तालुका आणि मनमाड शहर काँग्रेसतर्फे सायकल रॅली काढून निषेध करण्यात आलाय. सध्या सुरू असलेली अवाजवी इंधन दरवाढ आणि महागाई या सरकारनं थांबवली नाही तर नांदगाव तालुका युवक काँग्रेस आणि मनमाड शहर काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. मनमाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि नांदगाव शहराचे अध्यक्ष मनोज चोपडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. तर येवल्यातील अंदरसूल इथे अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. येवला तालुक्यामध्ये दारूची सर्रास विक्री केली जाते, पण कारवाई एकाच ठिकाणी का केली असा सवाल येवलेकर उपस्थित करतायत. येवला तालुक्यातील अंदरसूल इथे अवैधरित्या देशी दारू विकत असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर तालुका पोलिसांच्या पथकानं छापा टाकून औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल न्यू स्वामीच्या पाठीमागून साहेबराव बाबूराव कदम या इसमाला अटक केली आहे. ही व्यक्ती अवैधरित्या परिसरामध्ये देशी दारू विकत असताना पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजलसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस शिपाई पगार, आबा पिसाळ आदींनी ही कारवाई करत 28 देशी दारूच्या बाटल्या असा एकूण 1680 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या इसमाविरोधात मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65 नुसार कारवाई करण्यात आली आहे. येवले तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या देशी दारू चोरी छुप्या पद्धतीनं विकली जाते, तरी तालुका पोलीस सोयीस्कर कानाडोळा करत असल्याची चर्चा होतीये. इतर ठिकाणी देखील कारवाई करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होतीये. जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला. निफाड तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीच्या परिवाराला जीवनावश्यक वस्तूंचं खावटी किट आणि 2000 रुपये मदत करण्यात आली आहे. कोरोना तसंच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक नोकरदार, कामगार, मजूर बेरोजगार झालेत. त्यांच्या परिवाराची अक्षरशः उपासमार सुरू आहे. अशा अनुसूचित जमातीच्या परिवाराला मदत म्हणून नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं अनुसूचित जमातीच्या परिवाराला 2000 रुपये किमतीचे जीवनावश्यक वस्तूंचे खावटी किट आणि 2000 रुपये बँक खात्यावर जमा अशी 4000 रुपयांची मदत देऊ केली आहे. निफाड तालुक्यातील सुमारे 11194 लाभार्थ्यांना या मदतीचं वाटप पिंपळगाव बाजार समितीत आमदार दिलीप बनकर आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आलंय. त्या ठिकाणी सुरू केली होती, पण मागील 5 वर्षामध्ये जी सरकार या ठिकाणी आलं त्या सरकारने ही योजना त्या ठिकाणी बंद केली आणि आदिवासी बांधव खूप मोठ्या प्रमाणावर
या जंगल तालुक्यामध्ये आहेत. जवळजवळ 75,000 आदिवासी तर एकट्या निफाड तालुक्यामध्ये असल्यामुळं सातत्याने आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की जे आदिवासी तालुके असतील, मग तिथे गळवण असेल, सुरगाणा असेल, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्याप्रमाणेच निफाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना ही योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आदिवासी तर जवळ 7 ते 8 हजार लोकसंख्या एकट्या पिंपळगावमध्ये आहे आणि ही योजना या ठिकाणी सुरू करत असताना काही गोष्टी आम्ही मॅडमने आणि त्या ठिकाणी चर्चा केली. आता मी त्या ठिकाणी समोर बघितलं का उतरत्या क्रमाने गेल्या पिंपळगाव, नंतर ओझर, निफाड, कसबे, सुकेनी, चांदोली या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या आहे. त्या ठिकाणी दीपक आपण आपल्या गावामध्ये निफाड तालुक्यात अजून 1074 लाभार्थी या मदतीपासून वंचित असले तरी लवकरच या मदतीचा लाभ त्यांना मिळणार असल्याचं आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी स्पष्ट केलंय. नाशिक प्रकल्पमध्ये एकूण 8 तालुका आहे. त्यामध्ये निफाड पहिला तालुका आहे जिकडे आम्ही धान्य वाटपचा आता कार्यक्रम शुरू करना है. तो मैं आपको यही इन्फॉर्मेशन सबको देना चाहूँगी कि आप प्लीज़, आपको आज जब मिलेगी आमदार साहब से किट, तो आप अपने गांव में जाके सबको ये माहिती दो कि जो 6 ठिकाणी आता सांगितली है. दूसरी चीज़ ये है कि ज़्यादा से ज़्यादा तक ये लोगों तक ये मैसेज आप पहुँचाइए कि किट का वाटप चालू है, क्योंकि बहुत सारे गांव बहुत इंटीरियर में हैं, तो वो उनको अगर माहिती नहीं मिलेगी तो उनका थोड़ा सा डिले हो जाएगा. मानसून का टाइम है, किट भी खराब हो सकती है, मतलब जो हमारा राशन है, तो जल्दी से जल्दी इसका वाटप होईल तरी खूप बरं होईल. निफाड तालुक्यामध्ये योजनेचे सुमारे 12,227 लाभार्थी आहेत. वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये साखर, तेल, डाळ, शेंगदाणे, गरम मसाला, चहा पावडर, मिरची पावडर या वस्तूंचा समावेश आहे. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले, संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची
विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की
हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. दलित सेनेचे अध्यक्ष माननीय श्री पशुपती कुमार पारस यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय आनंद ठोंबरे, दलित सेना जिल्हा अध्यक्ष, नाशिक, महाराष्ट्र प्रदेश. जिल्हा संपर्क कार्यालय, हॉटेल रानवारा परसूल, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. वडाळी भोई इथल्या तब्बल 11 जणांना एकाच श्वानानं चावा घेतलाय. वडाळी भोई येथील नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. चांदवड तालुक्यातील वडाळी भोई इथे तब्बल 11 जणांना एकाच श्वानानं चावा घेतलाय. सुभाष दिनकर आहेर, मनोज घाटे, अश्विनी गंगाधर आहेर, प्रकाश निवृत्ती केदारे, अण्णा पवार, सोमनाथ पवार, जयेश जाधव, कार्तिक आहेर, ओमी पटलतील, चंद्रभागा आहेर हे सर्वजण चांदवड तालुक्यातील असून यांना रविवारी 11 जुलै 2021 रोजी वडाळी भोई येथील परिसरातील एका कुत्र्यानं चावा घेतला असून त्यांना वडाळी भोई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पहिला डोस रविवारी तर दुसरा डोस 13 तारखेला देण्यात आला. याबाबत डॉक्टर श्रीमती पालवी, वडाळी भोई यांनी अधिक माहिती दिली आहे. दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 9 ते 11 वाजेच्या दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. ह्याचे रुग्ण एकूण 11 रुग्ण आलेले होते. सदर रुग्णांना आपण प्राथमिक उपचार दिले. धनुर्वाताची लस, त्याचबरोबर श्वानदंशाचा पहिला डोस देण्यात आला. कुत्रे पिसाळलेले असल्याकारणाने इम्युनोग्लोबिनच्या इंजेक्शनसाठी सदर रुग्णांना नाशिक सिव्हिल येथील संदर्भ सेवा चिठ्ठी देण्यात आली. सदर रुग्णांकडून मिळालेल्या माहितीनुसार चावा घेतलेले
श्वान हे बाहेर गावावरून कुणीतरी गावामध्ये आणून सोडले याची माहिती मिळाली। गावात अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानं ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय। माझे तेजस हार्डवेअर म्हणून एक शॉप आहे आणि मी तिथे कस्टमर करत होतो। रस्त्याने आवारा कुत्रे वगैरे चाललेले होते। त्यातील एक कुत्र्याने अचानक माझ्यावरती येऊन अटॅक केलेला आणि त्यांनी माझ्या पायाला चावा घेतलेला। त्याच्यानंतर मी वडाळी भोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन डोस घेतलेले। त्याच्यानंतर एक डोस उपलब्ध नसल्याने त्यांनी मला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेले। तिथे पण आम्हाला तो डोस उपलब्ध झालेला नाही। याची कल्पना गावात नसल्यामुळे कोणालाच काही कल्पना नाही आणि याच्यात कोणी दोषी पण नाही आहे, कारण की याचा काही पहिला प्रकार हा वडाळी भोई येथे कधी घडलेला नाही। 2-3 वर्षापासून घडलेला नाही, हा पहिल्याच वेळेस घडलेला अचानक झालेला हा प्रकार आहे। जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड। मनमाड पाठोपाठ सुरगाण्यात देखील आंदोलन करण्यात आले। पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस दर वाढी विरोधात काँग्रेसनं सुरगाणा तालुक्यामध्ये मात्र गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन केलंय। केंद्रातील भाजप सरकारनं पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रचंड वाढ केली आहे। पेट्रोलच्या दरानं 100 रुपयांचा टप्पा पार केलाय। डिझेलचे दरही वाढलेत। डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी अजून अडचणीत सापडलाय। स्वयंपाकाच्या गॅसचेही दर वाढलेत, सबसिडीही मिळत नाहीये। भाजप सरकारच्या या धोरणाविरोधात सुरगाणा शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सुरगाणा इथे गांधीगिरी पद्धतीनं पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आलाय। यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। अरे आवाज कोणाचा? राहुल गांधीचा। अरे मोदी हटाओ, एक बचाओ। जागर जनस्थानसाठी हुमेर शेख, सुरगाणा। तर दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील पूनम निवृत्ती डोकळे या सावित्रीच्या लेकीनं द्राक्षबाग फुलवली आहे। खेडगाव परिसरात एक आदर्श उभा केलाय। पारंपरिक पद्धतीनं शेती न करता कृषी उत्पादनाच्या क्षेत्रात द्राक्षबागेसह अन्य शेतीची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेण्यात दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील पूनम निवृत्ती डोकळे यशस्वी ठरले आहेत। दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील पूनम निवृत्ती डोकळे महिला शेतकरी यांच्याकडे 5 एकर द्राक्ष शेती आहे। त्यांनी शेती व्यवसायात असं स्थान मिळवलंय की शेतकरी वर्ग त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतोय। महिला शेतकऱ्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं शेती शाळेचं आयोजन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उन्नत शेती करण्याचे धडे त्या देत आहेत। ग्रामीण भागातील महिलांचा पूर्वीपासून शेती व्यवसायात हातभार आहे, पण तंत्रज्ञानाचा धडे घेऊन प्रगतिशील शेती करावी आणि शेतीत विविध पिकं घेऊन आपल्या उत्पन्नात भर कशी पाडावी याबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन आत्मसात करत स्वानुभवानं एक उत्तम प्रकारे महिला शेतकरी म्हणून त्यांनी पंचक्रोशीत ओळख निर्माण केली आहे। शेती हा व्यवसाय सांभाळत आहे। यात प्रामुख्याने द्राक्ष शेतात औषधांची फवारणी, खतांचे नियोजन असो वा अन्य इतर कामे यासाठी मी स्वतःला वाहून घेतलेले आहेत। आजच्या परिस्थितीत नोकरी, व्यवसाय या अशा अनेक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत। मग शेती व्यवसायातच का बरं आपण मागं म्हणूनच आपला देश भारत देश हा शेतीप्रधान देश असून शेतीप्रधान देश आहेत। सध्याच्या महिलांनी चूल व मूल यात न अटकता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती व्यवसायाकडे वळाले पाहिजेत। आधुनिक शेती करण्याच्या दृष्टीनं कृषी विभागाच्या वतीनं सहकार्य लाभतंय। गेल्या 10 वर्षापासून घरदार सांभाळून पती निवृत्ती डोकळे यांना शेती व्यवसायात त्या मदत करतायत। स्वतः ट्रॅक्टरच्या साहाय्यानं औषध फवारणी, ठिबक सिंचनाद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय औषध आणि अन्य द्राक्ष बागांची कामं त्या स्वतः करतायत। दर्जेदार निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनही त्या घेतात। याबद्दल कृषी सहाय्यक अधिकारी AU अहिरे यांनी काय म्हटलंय पाहूया।
सातत्याने त्यांचे नवनवीन प्रयोग चालू असतात. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्या छाटणीपासून तर एक्सपोर्टच्या मार्केटिंगपर्यंत सगळं त्या ह्या शेतीच्या व्यवसायात त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे त्यांचं जे आहे हे उदाहरण हे बाकीच्याही महिलांनी घ्यावं. त्याच्याने शेतीत अजून प्रगती होईलच. तसंच ज्या कृषी विभागाच्या निरनिराळ्या योजना असतात, बांधावर खत योजना, बीज प्रक्रिया किंवा विविध योजनांमध्ये पूनम डोकळे यांचा नेहमी सहभाग राहत असतो. त्याच्यामुळे त्यांच्या सहभागामुळे बाकीच्याही शेतकरी महिलांना प्रेरणा मिळते. जागर जनस्थानसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. इमॅजिन करा, आपण गाडी चालवतोय आणि अचानक आपल्या गाडीवर साप आपल्या डोळ्यासमोर दिसला तर काय वाटेल? भीती वाटली ना? अशीच एक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथल्या मुंबई आग्रा महामार्गावर घडली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर धावत्या कारवर लांबलचक धामण जातीचा साप रेंगाळत असताना गाडी चालकाला दिसून आला. गाडी चालकाचा चांगलाच थरकाप उडाला. 2 किलोमीटर पर्यंत हृदयाचे ठोके चुकवणारा हा थरार चालकानं अनुभवला. मात्र वाहन चालकानं मोठ्या हिमतीनं जवळच असलेल्या सर्व्हिस सेंटरच्या दिशेनं आपली कार आणून लोकांच्या मदतीनं सर्पमित्राला बोलावलं. घटनास्थळी पोहोचून सर्पमित्रानं सापाला पकडलंय. त्यामुळे कार चालक रतनदीप यांनी सर्पमित्राचे आभार मानलेत आणि सुटकेचा निश्वास सोडलाय. आपल्या गाडीवर साप असं म्हटल्यानंतर गाडीतल्या सर्वजण हादरले. आम्ही सहपरिवार होतो. तितक्यातच सापाने काचेवर एंट्री केली आणि त्यानंतर परिवार जास्तच घाबरायला लागला आणि किमान आम्ही 3 किलोमीटरपर्यंत साप आमच्या सोबत होता गाडीवरती. गाडीवरनं तो खाली उतरतोय कसा होतोय याचंही आम्ही मित्रांनी शूट केलेलं आहे. सर्पमित्र प्रेम बिराडे याच्या मदतीने आणि महामार्ग पोलिसांची शिरपूर महामार्ग पोलीस चौकीच्या सहकार्याने आम्ही त्यांना परत सर्पाला जंगलात सोडलं. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. विवाह सोहळा आटपून घराकडे वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेली पिकअप व्हॅन नांदूर मध्यमेश्वर जवळ असलेल्या गोदावरी नदी पात्रातील पुलावरून खाली कोसळली आहे. या अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झालेत. येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील उत्तम घुले यांचा मुलगा योगेश याच्या विवाहासाठी सिन्नर इथे वऱ्हाड गेलं होतं. विवाह सोहळा आटपून वऱ्हाड निफाड मार्गानं निघालं. त्यावेळी गोदावरी नदी पात्रातील पुलावरून जात असताना समोरून आलेल्या वाहनामुळे पिकअप चालकाचं नियंत्रण सुटून पिकअप नदीत कोसळली. नदीमध्ये पिकअप कोसळल्याचं दिसताच मासेमारी करणाऱ्या विशाल मोरेनं नदीत उडी घेत 15 लोकांना बाहेर काढलंय. त्याला पाहून इतर दोघांनी रमजू शेख आणि सोमनाथ कुऱ्हाडेंनी देखील मदत केली आहे. तोपर्यंत घटनास्थळी नांदूर मध्यमेश्वर येथील पोलीस पाटील गोरक्षनाथ वाघ, खाणगाव येथील पोलीस पाटील दौंड, विजय डांगले यांच्यासह ग्रामस्थांनी मदत कार्य करत जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. या दुर्दैवी घटनेत 5 वर्षीय सई विकास देवकर आणि 55 वर्षीय मधुकर गुले या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. कादवा नदीकाठावर असलेल्या निफाड तालुक्यातील वडाळी गावात पिंजरा लावण्यात आला आणि या पिंजऱ्यामध्ये एकाच वेळी 2 बिबटे जेरबंद झालेत. कादवा नदीकाठावर असलेल्या निफाड तालुक्यातील वडाळी नजीक उसाचं मोठं क्षेत्र असल्यानं इथे बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बिबट्यांकडून मोकाट जनावरांसह माणसांवर हल्ले होत असल्यानं इथले शेतकरी रोहन होळकर यांनी निफाड येथील वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागानं रोहन होळकर यांच्या उसाच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात एक नाही तर चक्क 2 बिबटे एकाच वेळी जेरबंद झालेत. त्यामुळे सगळेच अचंबित झालेत, कारण 2 बिबटे एकाच वेळी कैद होण्याची ही दुर्मिळ घटना आहे. हे बिबटे अंदाजे 1.5 ते पावणे 2 वर्षांचे असून दोन्ही बिबटे मादी जातीचे आहेत. या दोन्ही बिबट्यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर या बिबट्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. या परिसरात अजूनही बिबटे असल्यानं वनविभागानं यांनाही जेरबंद करून संपूर्ण गाव बिबटेमुक्त परिसर करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड.
आणि या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान.